नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. दिनांक 16/6/2026 रोजी कोल्हापूर पाटबंधारे विभागानं 3 दिवसाकरिता उपसाबंदी आदेश शिथिल केलेला आहे अशा स्वरूपाचा आदेश काढला. सदरचा लेखी आदेश दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आला. सदरची वर्तमानपत्रात आलेली बातमी शेतकऱ्यांनी वाचली आणि शेतकऱ्यांना आनंद झाला. 3 दिवसाकरिता पाणी चालू राहणार म्हणून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि शेतामध्ये जाऊन युरिया, DAP या स्वरूपाची खतं आपल्या ऊसामध्ये विस्कटली. खतं विस्कटल्यानंतर शेतकरी लाईट चालू करायला गेला तर 11 वाजता लाईट बंद झालेली शेतकऱ्यांना दिसून आली. शेतकऱ्यांनी महावितरणला फोन लावला. महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता आम्हाला फोन आलेला आहे, आदेश रद्द करण्यात आलेला आहे. महावितरणचे अधिकारी असू देत किंवा पाटबंधारे कार्यालयाचे अधिकारी असू देत, तुमच्यासारखा शेतकऱ्यांना लाख 1.5 लाख महिन्याला पगार नाही, त्यांना वर्षाला सुद्धा एवढं उत्पादन मिळत नाही. आणि असं असताना तुम्ही शिकल्या सवरलेली लोक, तुम्ही चांगली पात्रता असलेली लोक, तुम्ही जर असं करत असाल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात आणि तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं असताना तुम्ही असं शेतकऱ्यांचं नुकसान करणं योग्य नाही. सरकारला सुद्धा माझा सवाल आहे की हे असं बरोबर नाही. तुम्ही झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान हे द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांना आगाऊ तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती. तुम्ही एकीकडे 3 दिवसासाठी पाणी चालू करा म्हणून लेखी आदेश करताय आणि 2 तासच त्याची अंमलबजावणी करताय, पण त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं किती? आता शेतकऱ्यांचा ऊस वाळायला लागलाय, पाऊस नाही, काय करणार शेतकरी? आपल्या जमिनी दिल्या तिने, तेव्हा धरणं बांधली गेली आणि आज ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या म्हणून धरणं बांधली त्या शेतकऱ्यांनाच पाणी नाही, पण उद्योगधंद्यांना मात्र भरपूर पाणी मिळत आहे. काय करायचं शेतकऱ्यांनी? जर शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं, जर शेतकऱ्यांचं पीक वाळलं तर झालेली नुकसानी आम्ही वसूल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि ऊस वाळलेला तुमच्या पाटबंधाऱ्याच्या कार्यालयात तुमच्या टेबलवर आणून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर उद्या अमित शहाजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या गोष्टीचा सुद्धा आम्ही त्यांना जाब विचारू. या गोष्टीसाठी सुद्धा त्यांना काळं झेंडे दाखवू. गोड्या गुलाबीनं मी आपणाला इशारा देतोय की तुम्ही ताबडतोब लाईट जोडा, अन्यथा आम्ही अमित शहाजींना काळे झेंडे दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.